आज आपण वाटाण्यांमध्ये बेसन पीठ घालून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. अगदी थंबनेलमध्ये बघितलं ना त्याच पद्धतीने. इथे मी 1 वाटी वाटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर या बाउलमध्ये 1 वाटी इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता या बेसन पिठामध्ये थोडं पाणी घालून याचं छान असं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचे. सुरुवातीला मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. याला लागेल तसं पाणी घालून मस्त असं हे सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचे. हे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय या पद्धतीने. त्यानंतर इथे मी 1 वाटी वाटाणा स्वच्छ धुवून घेतला होता. आता हा वाटाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक नक्की करू शकतात. त्यानंतर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा ओवा आणि 5-7 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. स्वच्छ धुवून कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्सरला हे वाटून घ्यायचे. खूप जास्त जाड ठेवायचं नाही, अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने. आता आपण इथे एक प्लेट घेतली. प्लेटला थोडंसं तेल लावून हे तेल आपण ह्या प्लेटला ग्रीस करून घेणार आहोत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घेतली. कढईमध्ये तेल घातलं. तेल तापल्यावरती यामध्ये जिरं घालायचे. जिरं फुलल्यानंतर यामध्ये 1 चमचा इतकं तीळ घालून घ्यायचे. दोघं छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर इथे आपण जे वाटाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना, ते मिश्रण घालून घ्यायचे. सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे आणि हे मिश्रण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. वाटाण्याचा कच्चापणा जातो तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे मिश्रण कढईला चिकटतं आणि जसं जसं हे फ्राय होईल तर ते कढईला आपोआप सोडायला लागतं. जवळपास 5 ते 7 मिनटं आपण हे तेलामध्ये छान असं मिक्स करत मिश्रण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे बेसन पिठाचं सरसरीत बॅटर तयार करून घेतलं होतं ना, तर हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे तुम्ही पूर्ण रेसिपी कमी गॅसवरतीच करायची. गॅस अगदीच कुठंही फुल करायचं नाही. तुम्ही बघू शकता जसं जसं तुम्ही हे मिक्स करणार तसं तसं हे लगेचच घट्ट व्हायला लागतं. आता ज्या वाटीमधनं मिश्रण घातलं होतं बेसन पिठाचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती वाटी धुवून यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हे जसं जसं मिश्रण घट्ट व्हायला लागेल तसं तसं हे कढईला सोडायला लागतं. म्हणजेच काय तर हे शिजायला लागतं. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तिला हे मिश्रण अगदीच पातळ होतं, पण हे जसं जसं मिक्स करत आहोत तसं तसं हे मिश्रण छान असं घट्ट व्हायला लागलं आणि शिजायला सुद्धा लागलं. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. झाकण ठेवून जवळपास 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घ्यायची. गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे. कुठेही गॅस फुल करायची नाही. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही इथे मिश्रण बघू शकता. अगदी छान असं शिजलेलं आहे. आता आपण हे मिश्रण जे तेलाने लावून घेतलेली प्लेट होती ना किंवा तेलाने ग्रीस केलेली प्लेट होती त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि लगेचच स्पॅच्युलाच्या मदतीने हे थापून घ्यायचे. कारण की गरम असतं, हाताने आपल्याला थापता येत नाही. तर इथे मी स्पॅच्युलाचा वापर केलेला आहे. नाहीतर घरामधला फुलपात्र असतं ना किंवा वाटी असते ना त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्या फुलपात्राने अशा पद्धतीने प्रेस करून आपल्याला हे छान थापून घ्यायचं आहे. कारण की हे खूप गरम असतं, हाताला चटका लागतो मिश्रण गरम असल्यामुळे आणि अशा पद्धतीने आपण हे छान थापून घ्यायचं आहे. इथे बघू शकतात. आता वरून इथे मी तीळ घालून घेत आहे. तीळसुद्धा आपल्याला त्याच फुलपात्राने छान प्रेस करून घ्यायची, म्हणजे तीळ तळताना वगैरे निघणार नाही यासाठी. आता हे आपल्याला जवळपास अर्धा तास गार होऊ द्यायचे. गार झाल्यानंतरच आपल्याला ह्या कापायचे आहेत. जर तुम्ही गरम गरम कापायला घेतल्या तर ते सगळे तुटून जातील. त्यामुळे हे संपूर्ण मिश्रण गार होऊ द्यायचं. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकाराचे हव्या त्या शेपमध्ये याच्या वड्या तयार करून घ्यायच्या. इथे मी आज वाटाण्याच्या वड्या तयार केलेल्या आहेत, जे की अगदी पौष्टिक असतात. तुम्ही असंचसुद्धा खाऊ शकतात. असंचसुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकतात किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात. इथे मी काही कच्चेच ठेवले आणि काही फ्राय करून घेतले. तर जसे घरातल्या लोकांना आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ह्या वड्या खाऊ शकतात. तर इथे मी तुम्हाला काही वड्या काढून दाखवत आहे. अगदी मऊसूत अशी ह्या वड्या तयार होतात. अजिबात तुटत नाही आणि चवीला तर अप्रतिम होतात. लहान मोठे घरातल्या सगळ्यांना आवडतील आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यावरती मुलांना देण्यासाठी छान आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे. तर इथे बघा सगळ्याच वड्या अगदी छान सुरेख अशा आलेल्या आहेत. आता मी गॅसवरती तेल ठेवलं होतं कढईमध्ये. तेल छान तापल्यावरती यामध्ये
मी 2 ते 3 वड्या टाकून आणि छान शॅलो फ्राय करून घेतल्या. दोन्ही बाजूने उलटसुलट करत मस्त रंग बदलेपर्यंत छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आणि ह्या तेलामधनं काढून घ्यायचे. अजिबात तेलसुद्धा पित नाही. अगदी मस्त अशा बिना तेलाच्या ह्या वड्या तयार होतात. तर खूप जास्त तेल वगैरे प्यायचं याचं काही हेच नसतं. कमी तेलाच्या ह्या वड्या तयार होतात. तर तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. इथे बघा शॅलो फ्राय केलेल्या वड्या आणि अशाच शिजवून घेतलेल्या वड्या दोन्ही पद्धतीने इथे वड्या आहेत. तुम्हाला एक वडी यातली तोडून दाखवते. आतून अगदी मऊसूत आणि वरून अशी क्रंची ही तळलेली अशी ही वडी आहे. शिजवून घेतल्यामुळे ह्या आतपर्यंत छान शिजलेल्या आहेत. चला मग भेटूया नवीन रेसिपी.